पडिले दूरदेशी मज आठवे मानसी नको नको हा वियोग कष्ट होता ते जीवासी दिनो तैसी रजनी झाली गे माये अवस्था लावून गेला अजून का नाही गरुड वाहना गंभीराये गादा तारा बाप रखुमा देवी बरो श्री विठ्ठला दिनो तैसी रजनी झाली गे माये अवस्था लावून गेला अजूनी का नाही पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन हरि दुसरे चरण सताती दुसरे चरण सताती हरि प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां संजीवयत्यखिल शक्तिधर स्वधाम्ना अन्यांश्च हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दम् ईशम् आनन्दिवल्लभं मुक्त कैवल्य तेजोनिधी भगवान श्री ज्ञानोबाराय जगद्गुरु श्री संत तुकोबाराय आदी करून सर्व संतांच्या चरणी नतमस्तक होऊन मायबाप श्रोत्यांना अभिवादन करून या कीर्तन निरूपणासाठी गायला गेलेला अभंग अर्थात विरहिणी भगवान श्री ज्ञानोबाराय यांचे असून या विरहिणीद्वारे ज्ञानोबाराय आपल्या सर्वोच्च प्रेमाचं प्राकट्य करतात. विठ्ठल विठ्ठल भगवान श्री ज्ञानोबारायांच्या दरबारामध्ये चालत असलेला हा समाधी सोहळ्याचा उत्सव खऱ्या अर्थाने उद्या समाधी सोहळा अर्थात या उत्सवाची सांगता या उत्सवाच्या अर्थात सांगतेच्या पूर्वसंध्येला या निगोजकर धर्मशाळा यांच्या वतीनं या ठिकाणी हा उत्सव साजरा होतो. या ठिकाणी आपल्या दर्शनाचा योग ज्यांच्यामुळं आला ते परमादरणीय श्रद्धेय रामायणाचार्य माझे हृदयस्थ जोलक आदरणीय घोडके महाराजांच्यामुळे इथे येणं घडलं. इथं आल्याच्या नंतर सर्वच ही जिव्हाळ्याची मंडळी या सोहळ्याचे प्रमुख अर्थात या धर्मशाळेचे प्रमुख आदरणीय ठुबे महाराज असतील आदरणीय वाढवणे महाराज असतील आपला सर्व निगोजकर पंचक्रोशीतील परिवार सर्वच मंडळी माता भगिनी टाळकरी मंडळी आपण सर्वांच्या वतीनं आपल्याला ही सेवा ज्ञानोबारायांच्या चरणावरती समर्पित करायची. ज्ञानोबारायांनी जो विरहिणीचा भाव सांगितला तो भाव आपल्याला ज्ञानोबाराय जशी बुद्धी देतील त्याप्रमाणे पाहण्याचा प्रयत्न करायचा. विठ्ठल विठ्ठल आपण परमार्थामध्ये प्रवृत्त झालेलो आहोत. आपला परमार्थ चालू झाला. आपण परमार्थ करतोय. अनंत काळापासून आपण परमार्थामध्ये आहोत म्हणा की या जन्माची आवड म्हणा म्हणून आपण या परमार्थामध्ये प्रवृत्त झालेलो आहोत. काय असेल ते असेल निष्काम पुण्याचं फळ म्हणा की सकाम पुण्याचं फळ म्हणा आपण परमार्थामध्ये प्रवृत्त झालेलो आहोत. आपला परमार्थ चालू झाला. आपला परमार्थ चालू झाला. आता आपल्या अंतःकरणामध्ये आस्थेचा उदय होणं गरजेचं आहे. जोपर्यंत आपल्या अंतःकरणामध्ये आस्था उदयाला येत नाही तोपर्यंत आपण परमार्थाच्या पथापासून फार दूर आहोत असा त्याचा अर्थ होतो. जर आपण या ठिकाणी वारीला येतोय या ठिकाणी तीर्थयात्रा करतोय या ठिकाणी प्रत्यक्ष ज्ञानोबारायांच्या दर्शनासाठी म्हणून येतोय आपल्या अंतःकरणामध्ये जी आवड निर्माण झालेली आहे ती इथे येण्याची जी आवड आहे ती खऱ्या अर्थाने निष्काम पुण्याचं फळ सांगितलं. या ठिकाणी आपण येतोय म्हणजे महाराष्ट्रामध्ये काही एवढेच माणसं नाहीत पण आस्थेचं बीजारोपण आपल्या अंतःकरणात झालं आहे म्हणून आपण या ठिकाणी येतोय. आणि ही आस्था आपल्याला आता वाढीच न्यायची. आता ही आस्था आपल्याला पुढं न्यायची. केवळ
इथपर्यंत येण्यासाठी म्हणून ही आस्था पुरेशी आहे. पण आता आपल्या अंतःकरणामध्ये उदय झाला पाहिजे. कुठला उदय झाला पाहिजे? भक्तीचा उदय झाला पाहिजे, प्रेमाचा उदय झाला पाहिजे. ज्या ज्ञानोबरायांना जी भक्ती अपेक्षित आहे ती भक्ती आपल्याकडून घडणं गरजेचं आहे. तुकोबरायांना जी भक्ती अपेक्षित आहे ती भक्ती आपल्याकडून घडणं गरजेचं आहे, घडणं गरजेचं आहे. मग आता खऱ्या अर्थाने आपण या वाटेला लागलो आहे. अनंत जन्माच्या पुण्यानं ही वाट आपल्याला सापडली आणि खऱ्या अर्थाने आता आपण मार्गक्रमणा करू लागलो आहे. पण एक गोष्ट आता सर्वात महत्त्वाची, जोपर्यंत आपल्या अंतःकरणामध्ये ज्ञानोबरायांच्या आस्थेचा उदय होत नाही तोपर्यंत ही वाट मात्र आपल्याला चालत जायचं आहे. बऱ्याच काळ आपण अनंत जन्म फिरत आलो आहे, पण आपल्या अनंत जन्माच्या पुण्यानं ही वाट आपल्याला सापडली. वास्तविक पाहता इथं येतो कोण? इथं पाय ओळतात कोणाचे? नाही ओळत कोणाचे हे पाय. या ठिकाणी यायचं म्हटलं की अनंत जन्माची पुण्य सामुग्री असल्याशिवाय श्रीरामाचं नाव मुखामध्ये येत नाही. अनंत जन्माच्या पुण्यानं आता आपला उदय झाला, इथपर्यंत येणं झाडलं आणि आता प्रत्यक्ष ज्ञानोबरायांना आपल्याला आळवायचं आहे. तुमच्या अंतःकरणामध्ये जो विरहिणीचा भाव आहे तो आमच्या अंतःकरणामध्ये संपूर्ण भाव नाही उतरणार, पण त्या भावाचा एखादा अंश आमच्या अंतःकरणामध्ये उतरावा आणि आमचं जीवन सफल व्हावं. विरहिणी म्हणजे काय? विरहिणी म्हणजे सर्वोच्च प्रेमाचं टोक, विरहिणी म्हणजे मधाळता, विरहिणी म्हणजे माधुर्य. कितीही शब्द आपण या विरहिणीला जोडले तर ते शब्द कमी आहेत. मग त्या विरहिणीचं जे सर्वोच्च प्रेमाचं टोक आहे त्या सर्वोच्च प्रेमाचा उदय आमच्या अंतःकरणात ज्या दिवशी होईल खऱ्या अर्थाने त्या दिवशी आम्ही परमार्थाचे पथिक होऊ. विठाला विठाला भक्ती करत असताना दोन गोष्टी सांगितल्या. जोपर्यंत आपल्या नेत्रातून अश्रुधारा वाहत नाहीत तोपर्यंत भक्ती आपली देवापर्यंत जाते असं होत नाही. ज्या दिवशी आपल्या डोळ्यामध्ये अश्रूच्या धारा लागतील खऱ्या अर्थाने आपली भक्ती देवापर्यंत पोहोचली असा त्याचा अर्थ होतो. राष्ट्रसंत आता आमचे घोडके महाराज रामायण करतात, बरोबर आहे की नाही? पण ज्यांचा सर्व भारतानेच आदर्श घेतला असे राष्ट्रसंत मोरारी बापूंचं वाक्य, हरिनाम की माला जपते जपते बेवजह आँखों में आंसू आए तो समज देना संदेश पोहोच गया. त्याच वेळेस आपला संदेश जातो, त्याच वेळेस आपला निरोप जातो. कधी? की आपल्या डोळ्यामध्ये धारा लागतील. धारा लागणं गरजेचं आहे. कंठी प्रेम दाटे कंठी प्रेम दाटे नैनी नीर लोटे, कंठी प्रेम दाटे नैनी नीर लोटे, हृदय प्रगटे राम रूप रूप, हृदय प्रगटे राम रूप. कंठी प्रेम लोटे
हृदयी प्रगटे रामरूप. अर्थात आपल्या नेत्रातून धारा वाहणं गरजेचं आहे. वास्तविक पाहता संसारामध्ये रडणं हे दुर्बलतेचं लक्षण सांगितलं आणि परमार्थामध्ये रडणं हे सबलतेचं लक्षण सांगितलं. परमार्थामध्ये अश्रू आले पाहिजे, तोपर्यंत आपला संदेश पोहोचणार नाही, तोपर्यंत आपला संदेश जाणार नाही. विरहिणी तीच बोलते. अंतकरणापासूनची भावना. आपण या जगामध्ये प्रेम व्यक्त करतोय, तुमचं माझ्यावरती प्रेम आहे, माझं तुमच्यावरती प्रेम आहे, हा व्यावहारिक भाग झाला प्रेमाचा. पण खऱ्या अर्थाने प्रेम त्याच वेळेस सिद्ध होतं, ते निष्कारण प्रेम असतं. जोपर्यंत आपण निष्कारण प्रेम करत नाहीत ना, तोपर्यंत खरं प्रेम आहे असं म्हणता येत नाही. निष्कारण प्रेम करायचं. तुमचं माझ्यावरती निष्कारण प्रेम असलं पाहिजे आणि माझं तुमच्यावरती निष्कारण प्रेम असलं पाहिजे. पण हा व्यवहार घडत नाही. काहीतरी अपेक्षेनं प्रेम करतोय आपण. भक्तिशास्त्र बोलतं बघा, जर अपेक्षेनं प्रेम केलं तर आपल्या अंतःकरणामध्ये जी प्रेमाची ज्योत आहे ना, ती फडफडते तरी नाहीतर विझते तरी. विठ्ठल विठ्ठल आपल्या अंतःकरणामध्ये प्रेमाची ज्योत जर आपल्याला सतत तेवत ठेवायची असेल तर एक गोष्ट करावी लागते. काय करावी लागते? तोंड उघडायचं नाही कधी. प्रेमाची भाषा कधीतरी नेत्राने व्यक्त होते आणि कधीतरी हृदयाने व्यक्त होते. जोपर्यंत हृदय आणि नेत्र हे प्रेमाचं प्राकट्य करत नाहीत, तोपर्यंत आपण प्रेम करतो असं होत नाही, आपण एक व्यवहार करतो असा त्याचा अर्थ होतो. मग ही नेत्राची भाषा ज्ञानोबराय बोलतात की नाही, जय जय ओ शुद्धे उदारे प्रसिद्धे अनावर्तानंदे वर्षतीये विषय व्याळे मिठी दिदलिया नुठी ताठी ते तुझी गुरुकृपादृष्टी निर्विष्य होय. हे प्रेम कशाचं सांगितलं? हे नेत्राचं प्रेम. नेत्रातून प्राकट्य झालं त्या प्रेमाचं. आणि दुसरी गोष्ट हृदयाच्या बद्दल बोलतायत ज्ञानोबराय. हृदया हृदय एक झाले, हे हृदयचे ते हृदय घातले, द्वैत न मोडिता केले आपणा ऐशे अर्जुना. ही प्रेमाची भाषा हृदयाची आहे आणि ही प्रेमाची भाषा नेत्राची आहे. एरवी आपण प्रेम व्यक्त करतो शब्दाच्या द्वारे, त्याला अर्थ नाही. जर आपण शब्दाच्या द्वारे प्रेम व्यक्त करू तर ते प्रेम म्हणून प्रकट होणारं प्रेम नाही, तो व्यवहार प्रकट होतो. मग ती ज्योत आपली विझली नाही पाहिजे. भक्तिशास्त्र बोलतं, प्रेमाद्वयो रसिकयोरपि दीपएव रुद्मेष्म भासयति निश्चलमेव भाती द्वारादयो वदनतस्तु बहिकृतश्चेत निर्वाती न्यूनमत्वा लघुतामपयते. विठ्ठल विठ्ठल. प्रेमाद्वयो आपल्या अंतःकरणामध्ये, दोघांच्या अंतःकरणामध्ये प्रेमाची ज्योत आहे. प्रेमाद्वयो रसिकयोरपि दीपएव रुद्मेष्म भासयति. ती ज्योत कुठे आहे? आपल्या हृदयामध्ये रुद्मेष्म भासयति. ती कशी आहे? निश्चलमेव भाती द्वारादयो. जर आपण तोंड उघडलं, वदनच असतो बहिकृतश्चेत निर्वाती न्यूनमत्वा लघुतामपयती. ती त्याच वेळेस भिजून जाते. मग कधी बोलायचं नाही. प्रेमाचं प्राकट्य कधी करायचंच नाही. या श्लोकाचा, या भक्ती शास्त्राच्या श्लोकाचा अनुवाद जगद्गुरु महाराज करतात. प्रेम नाही सांगता बोलता दाविता अनुभव चित्त प्रेम
सांगता दाविता बोलता अनुभव चित्ता चित्त जाणे. प्रेमाचं प्राकट्य होणार नाही. प्रेम प्रकट करता येणार नाही. प्रेमाची भूक तर लागलेली आहे. प्रेम आपल्याला पाहिजे. प्रत्येकाला प्रेमाची अपेक्षा आहे. माझ्यावरती कोणीतरी निष्कारण प्रेम करावं, माझ्यावरती कोणीतरी निष्कारण प्रेम करावं असं प्रत्येकाला वाटतं. पण या ठिकाणी प्रेम मिळायला तयार नाही आपल्याला. आपण संसारामध्ये व्यावहारिक शांती प्रस्थापित करण्यासाठी जो म्हणून काही व्यवहार करतो, खऱ्या अर्थाने आपण त्याला प्रेम म्हणतो. आता जी लग्न झालेली मंडळी म्हणजे सर्वच लग्न झालेली आणि घरामध्ये जर शांती निर्माण करायची असेल तर शांती नुसती काय बोलण्याने होत नाही, त्याच्यासाठी कृती करावी लागते. बरोबर आहे की नाही? जर प्रत्येक सणाला आपण सांगितलं नाही माझं तुझ्यावरती खूप प्रेम आहे, बरं आहे, आपलं चांगलं आहे, 100% मी तुझ्यावरतीच प्रेम असं किती जरी समजून सांगितलं तर त्या ठिकाणी शब्दांनी उपयोग होणार नाही. तिथं कृती महत्त्वाची आहे. तिथं कृती करावी लागेल. काय करावी लागेल? आता संक्रांत आलेली आहे, चांगली एखादी भारी साडी आणावी लागेल, तरच घरामध्ये व्यावहारिक शांती प्रस्थापित होईल. अथवा महाभारत व्हायला वेळ लागणार नाही. रीत आहे ही जगाची. ज्या वेळेस कधी कधी प्रेम कृतीतून व्यक्त होतं तर कधी कधी शब्दातून होतं. पण शब्दही नको आणि कृतीही नको. आम्हाला प्रेमाचा पाझर हृदयातून पाहिजे. विठाला विठाला ते बोलता येत नाही, धावता येत नाही. अनुभव चित्ता चित्त जाणे, ती चित्ताची भाषा आहे, अर्थात अनुभवाची भाषा आहे. नारद भक्ती सूत्र बोलतंय, मुका स्वाद नवत. मुक्या माणसाला जर आपण साखर खायला दिली तर त्याला निर्वचन करता येत नाही, सांगता येत नाही त्याला कसं. महाराजांची चोखोबा महाराजांचा हाच अनुवाद आहे. मुखया साखर चाखाया दिदली. त्याला जर साखर खायला दिली मुक्या माणसाला तर त्याला गोडी सांगता येत नाही. त्याप्रमाणे अंतःकरणामध्ये प्रेम उत्पन्न झालंय पण ते बोलता येत नाही. पण अंतःकरणामध्ये प्रेम सहजासहजी उत्पन्न होतं का? नाही. कृष्णरस भाव भाविता मती. भक्तिशास्त्र बोलतं कृष्णरस भाव भाविता मती यदि क्रियताम कुतोपि लभ्यते. आमच्या अंतःकरणामध्ये प्रेमाची जी ज्योत आहे, अर्थात प्रेमाची भावना, प्रेमाची वृत्ती उत्पन्न होण्यासाठी ती वृत्ती कुठं मिळते? कुठं विकत मिळते का बाजारात? नाही. फक्त ती लोलुपता अनंत जन्माच्या पुण्याईनं त्या लोलुपतेचा उदय होतो आणि खऱ्या अर्थाने आपण प्रेम करू लागतो देवावरती. विठाला देवाला देखील हेच आवडतं. त्या श्रीमद भागवतामध्ये संवाद आहे. ललिता राधा देवाशी संवाद करतात. देवा तुला या जगामध्ये सर्वात जास्त कोण आवडतं? त्यावेळेस देवाने सांगितलं, अर्थात भगवान बोलतायत, खरंच सांगू का म्हटले राधे, मला माझ्यावरती कोणीतरी निष्कारण प्रेम करणारा आवडतो. अरे माझ्यासाठी कोणीतरी अश्रू ढाळणारा आवडतो. लोक येतात, रोज माझ्यासाठी येतात, माझ्या दर्शनासाठी येतात, माझ्यासाठी म्हणून घरातून निघतात, पण खऱ्या अर्थाने ते माझ्यावरती प्रेम करत नाहीत. का? कारण ते इथं आल्याच्या नंतर त्यांच्या संसाराचं गाऱ्हाण सांगतात. कधी त्यांनी माझी विचारपूस केली नाही आणि खऱ्या अर्थाने विनाकारण निष्कारण त्यांनी यावं, माझ्यासमोर यावं, माझ्यासाठी अश्रू ढाळावे. तो जगातला सर्वात माझ्या जवळचा आहे. कोण जवळचा आहे? जो देवासाठी अश्रू ढाळतो तो खऱ्या अर्थाने जवळचा आहे. पण ह्या गोष्टीला देव देखील पारखा झालेला आहे. त्याला देखील हा दुष्काळ पडलेला प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला. देवाला जर प्रेमाचा दुष्काळ आहे तर मग आपण कुठल्या विश्वामध्ये जगतोय? आपल्याला असं वाटतं की आपल्यावरती प्रेम करणारे सर्वच आहेत, पण नाही. जोपर्यंत आपल्यावर, आता आपण नेहमी हे श्रवण करणारी मंडळी आहेत, बरोबर आहे की नाही? जोपर्यंत आपल्याकडे पैसा आहे तोपर्यंत लोक आपल्यावरती प्रेम करतात. ज्या दिवशी आपला पैसा संपल त्या दिवशी सब पैसे की वाही वगैरे आपल्याला सर्वांना माहिती आहे ही गोष्ट. जोपर्यंत आपल्या अंगामध्ये पाटव्य शक्ती आहे तोपर्यंत लोक प्रेम करतात आणि ज्या दिवशी अंगातली पाटव्य शक्ती निघून जाईल त्या
त्या दिवशी मात्र लोक प्रेम करत नाहीत. खऱ्या अर्थाने विनाकारण प्रेम केलं पाहिजे. नारद भक्तिसूत्र बोलतं की नाही, गुणरहितम कामना रहितम प्रत्यक्षण वर्धमानम. प्रत्येक क्षणाला प्रेम वर्धिष्णू असलं पाहिजे, वाढणारं प्रेम असलं पाहिजे. पण हा व्यवहार फक्त भक्तीमध्ये घडतो, संसारामध्ये हा व्यवहार घडत नाही. लोक प्रेम करतात, कुठपर्यंत प्रेम करतात? जोपर्यंत आपल्या अंगामध्ये ताकद आहे, जोपर्यंत गुण आहे, तोपर्यंत लोक प्रेम करतात. आणि ज्या दिवशी गुण संपुष्टात येईल त्या दिवशी मात्र लोक प्रेम करत नाहीत. जगाचा इतिहास आहे, हा इतिहास आहे. आपण बघा ना, जोपर्यंत चांगलं आपल्याकडून वादन घडतं आहे, जोपर्यंत आपण चांगला पकवाज वाजवतो, त्यावेळेस लोकांची एकच डिमांड असते की नाही त्यांना बोलवा, नाही त्यांना बोलवा, ते आले पाहिजेत, नाही त्यांना बोलवा, आता किती पैसे जाऊ द्या पण त्यांना बोलवा, असं लोक म्हणतात की नाही. कुठपर्यंत? जोपर्यंत आणखी दुसरी व्हरायटी मिळत नाही तोपर्यंत. आणि ज्या दिवशी आपल्याला दुसरी व्हरायटी मिळेल त्या दिवशी लोक म्हणतात आता यांना थांबवा, यांना थांबवा, नाही यांना थांबवा आणि आता दुसरं कोणाला तरी बोलवा. अहो किती यूट्यूबला आलेत, इकडून तिकडून वाजवणारे, पुन्हा मध्ये जागा सोडून जास्त वाजवणारे. आता किट केलं त्या गोष्टीनं, त्यांना बोलवा म्हणले परत आम्हाला किट करण्यासाठी, असं लोक बोलतात. आणि त्यांना तरी कुठपर्यंत बोलतात? जोपर्यंत अंगामध्ये अहो कितीतरी लोक गेलेत कालाच्या ओघामध्ये, बास काही अस्तित्व शिल्लक राहिलेलं नाही. जोपर्यंत आपण या फील्डवर आहेत, जोपर्यंत आपण समाजामध्ये वावरतोय तोपर्यंतच अस्तित्व आहे. 8 दिवस 10 दिवस जर बाजूला सरकलोत आपण, म्हणजे सर्वच बाबतीमध्ये, समाजातून बाजूला सरकलो, सोशल मीडियातून बाजूला सरकलो, कोण विचार करतो कोणाचा? कोणी विचार करत नाही. प्रमाण दिलं, पण ते असं झालं, मॅच जिंकायला 1च रन पाहिजे होता आणि 6 दिले त्यांनी. विठाला विठाला. अर्थात गुणरहितम, गुणावरती प्रेम करणारी मंडळी आहेत. जोपर्यंत पाटव्य शक्ती आहे तोपर्यंत प्रेम. जसं वादकाचं तसं गायकाचं, जसं गायकाचं तसं कीर्तनकाराचं, बरोबर आहे की नाही. जोपर्यंत त्यांच्याकडून आपसिद्धांत होत नाहीत तोपर्यंत त्यांना बोलवा. अहो ते रंजवत नाहीत तोपर्यंत त्यांना बोलवा. एकदा का त्यांनी रंजवणं सोडून दिलं की म्हणतात आणखी नवीन नवीन शोधू. हा जगाचा स्वभाव आहे. लोक प्रेम कशावरती करतात? गुणावरती प्रेम करतात. गुणावरती प्रेम. गुण कसा आहे? गुण अगम अपाय. अगम म्हणजे येणारा आणि अपाय म्हणजे जाणारा. जोपर्यंत अंगामध्ये ताकद आहे तोपर्यंत गुण आहे. भल्या भल्याची उदाहरणं आपल्याला माहिती आहेत. बघा कधी काळी आपण ते बालगंधर्वाचं उदाहरण तुम्हाला माहीत असेल नसेल, बोलून जातो. बालगंधर्व. बालगंधर्व म्हणजे सामान्य गोष्ट नाही. बालगंधर्व म्हणजे त्या काळातले फार मोठे कलाकार. नाटकाला पुनर्जीवित करण्याचं काम बालगंधर्वांनी केलेलं आहे. त्या काळामध्ये स्त्री भूमिका कोण साकारत नव्हतं.
पण स्त्रीची भूमिका साकारण्यासाठी बालगंधर्व पुढे आले आणि सर्व महाराष्ट्राला अर्थात भारताला ज्यांनी मंत्रमुग्ध केलं. प्रत्येक ठिकाणी गेल्याच्या नंतर नाटक ते हाऊसफुल असायचं, प्रत्येक थिएटर ते हाऊसफुल असायचं, नाट्यगृह हाऊसफुल असायचं. गर्दीच गर्दी नंबर लागायचे. बऱ्याच वेळा धनिक लोक सदन लोक म्हणायचे, हो आमच्याकडे बालगंधर्व आले पाहिजेत, चहाला तरी आणा, नाश्त्याला तरी आणा, जेवणासाठी तरी घेऊन या. पण 4-4, 6-6 महिने त्यांचा नंबर लागत नव्हता. ज्या वेळेस बालगंधर्व एखाद्या नाट्यगृहामध्ये प्रवेश करताना त्यावेळेस फेटे उडवायचे लोक, शिट्ट्या वाजवायचे लोक. किती मान, किती मान, किती मान, कितीतरी पुरस्कार. असं जीवन म्हणजे भारावलेलं जीवन होतं. पण त्याच बालगंधर्वाचा शेवट मात्र फार वाईट झाला. जे पुन्हा आपण रसिक म्हणून समजतो, जे पुन्हा कलेला दाद देणारं म्हणून समजतो, त्याच पुण्यामध्ये बालगंधर्वाचा शेवट झाला. पॅरालिसचा अटॅक आला आणि बालगंधर्वाला ज्या वेळेस हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं, इतका समाज प्रेम करणारा, पण त्या दिवशी 2 लोक होते. आणि याच्या पुढची गोष्ट सांगतो. ज्या वेळेस बालगंधर्वाचं निधन झालं, अंतयात्रा निघाली. खरं तर पुण्याला इतकं रंजवलं, त्या माणसाच्या अंतयात्रेला अलोट गर्दी व्हायला पाहिजे होते, पण बालगंधर्वाची अंतयात्रा हातगाड्यावर निघाली आणि फक्त 2 लोक होते हातगाडा चालवण्यासाठी. लोक प्रेम करतात ते कशावरती प्रेम करतात? लोक प्रेम करतात ते गुणावरती प्रेम करतात. भक्तिशास्त्र बोलतंय गुणरहितम कामनारहितम. कसलीही अपेक्षा नाही, कुठलीही अपेक्षा ठेवायची नाही. प्रेम करायचं ते निष्कारण प्रेम करायचं. निष्कारण प्रेमाचा व्यवहार फक्त आणि फक्त भक्तीमध्ये होऊ शकतो. विठ्ठल आपल्याला झिडकारलं. श्रीमद भागवताचा प्रसंग आहे. ती ललिता बोलते, काय सारखंच तू त्या देवाकडे पाठवते, कशासाठी पाठवते? अरे तिथं गेल्याच्या नंतर त्याला जर सांगितलं की तुला राधेने बोलवलं आहे, तर तो म्हणतो मला एवढंच काम आहे का? तुम्हाला काही काम आहे की नाही, असं झिडकारून देतो तो. बऱ्याच वेळा बोलत नाही, बऱ्याच वेळा तो अपमान करतो. कशासाठी प्रेम करतेस तू त्याच्यावरती? त्यावेळेस राधा बोलते, खरंच सांगू का ललिते, मी प्रेम करते त्याच्यावरती. त्यांनी माझ्यावरती प्रेम करावं, त्यांनी मला गोड बोलावं, याच्यासाठी मी त्याच्यावरती प्रेम करत नाही. तो सुंदर आहे म्हणून मी त्याच्यावरती प्रेम करत नाही. त्यांनी माझी करुणा करावी याच्यासाठी मी त्याच्यावरती प्रेम करत नाही. सांगू का, शेवटची गती माझा श्रीकृष्ण व्हावा याच्यासाठी मी प्रेम करते. भक्तिशास्त्र बोलतं, असुंदर सुंदरो शेखरो वा गुणिर्विहीनो गुणिनाम वरोवा द्वेषी मैषात करुणा मुदिर्वा श्यामस्य सवाय गतिर्ममाय. माझी शेवटची गती भगवान श्रीकृष्ण झाला पाहिजे. त्यांनी माझ्यावरती करुणा करावी आणि त्यांनी माझ्यावरती प्रेम करावं. तो सुंदर आहे म्हणून मी त्याच्यावरती प्रेम करते असं तू अजिबात समजू नको. शेवटची गती भगवान झाला पाहिजे याच्यासाठी मी प्रेम करते. आणि भक्तिशास्त्र बोलतं याच्यासाठी प्रेम अपेक्षित आहे. विठ्ठल काही टप्पे केलेत. भक्तिशास्त्र बोलतंय त्या प्रेमाचे काही टप्पे केलेत. एक पूर्व राग आहे, दुसरा मिलन आहे आणि तिसरा विरह आहे. पूर्व राग, देव आपल्याला भेटला नाही पण त्याच्याबद्दल आपल्या अंतःकरणामध्ये आस्था निर्माण झाली, तो भेटला पाहिजे. पूर्वसुरी संतांनी त्याचं वर्णन केलेलं आहे. तो सुंदर आहे, तो सावळा आहे, तो सुकुमार आहे, तो राजस कुमार मदनाचा पुतळा. राजस सुकुमार मदना कुमार मदनाचा पुतळा सुकुमार मदनाचा पुतळा राजस सुकुमार मदनाचा पुतळा. रवीशची कळा रवीशची कळा लोपरिया चंदना चंदना रवि शशि कला रवि शशि कला चंदना
मकराचा सावळे सुकुमार राज सुकुमार मदनाचा पुतळा रवी शशिकाळा लोपलिया कसा आहे तो भगवान कन्हैया कामदेवाच्या मनाचं मंथन करणारा त्यांनी एक पाय सरळ ठेवलेला आहे आणि एक पाय तिरपा ठेवलेला आहे देहुडा चरणी वाजवितो वेणू गोपिकार मनो स्वामी माझा त्या भगवान कन्हैयाचे पायाचे नख स्फटिकाप्रमाणे दिव्य आहेत त्याचे चरण कर्दळीच्या गाभ्या समान आहेत त्याने पिवळा पितांबर धारण केलेला आहे त्याची कमर सिंहाच्या कमरीप्रमाणे लवचिक आहे त्याचं उदर त्रिवेणीने युक्त आहे नाभी अतिशय सखोल आहे वक्षस्थळ विस्तीर्ण आहे अर्थात त्याचा कंठ कपोल शंखासारखा दिव्य आहे हनुवटी अतिशय मोहक आहे ओठ त्याचे कुंदूर फुलासारखे लाल आहेत दात त्याचे रत्नांच्या ओळी ठेवल्याप्रमाणे दिसत आहेत नाशिकाग्र सरळ आहे त्याचे डोळे कमला समान आनंददायक आहेत भोवया धनुषाकृती आहेत त्याचं मस्तक अतिशय विस्तीर्ण आहे त्या मस्तकावरती मलयागिरी नावाचं चंदन लावलं आहे त्याच्यावरती केशराची ओटी दिली त्या भगवान कन्हैयाचे केस काळे भरभर उडत आहेत त्यांनी वरती मयूरपुच्छ लावलेलं आहे हातामध्ये बासरी ती बासरी अधरावरती अर्थात ओठावरती ठेवलेली आहे आणि आपल्या प्रत्येक भक्ताला तो बोलतोय प्रत्येक भक्ताला आश्वासित करतोय भक्तांनो तुम्ही अनाथ नाही तर तुम्ही सनाथ आहात अर्थात त्याचं हे स्वरूप आहे आणि ह्या स्वरूपाने या भक्तांना वेड लावले तो कधी भेटेल आलाय तो धावून त्याच्या स्वरूपाच्या विषयीची आमच्या अंतकरणामध्ये आस्था निर्माण झाली तो आला पाहिजे त्यांनी आम्हाला भेट दिली पाहिजे सावता महाराजांसारखं त्यांनी आमच्या घरी काम नाही केलं तरी चालेल बरोबर की नाही नरहरी महाराजांसारखं त्यांनी आम्हाला मदत केली नाही तरी चालेल ते मीराबाईसाठी विषाचा तर प्रसंग आमच्यावरती येणार नाही कधी पण कधीतरी त्यांनी यावं सज्जन कसायासारखं नाही मदत केली तरी चालेल पण एकदा का होईना त्यांनी आम्हाला दर्शन द्यावं ही तळमळ रात्रंदिवस चालू आहे त्याला म्हणायचं पूर्वराग एक जीवना वेगळी मासोळी तुका तैसा तळमळी रात्रंदिवस तळमळे फक्त वाटतंय देव भेटावा भेटी लागी पंढरीनाथा जीवा लागली तळमळ व्यथा भेटी लागी जीवा लागली सेवा भेटी लागी जीवा लागली सेवा भेटी लागी जीवा लागलीशे आस
पाहे रात्रंदिवस वाट तुझे, पौर्णिमेचा चंद्रमा चकोरा जीवन, तैसे माझे मन वाट पाहे. पौर्णिमेचा चंद्रमा, तो चकोर पक्षी काय गावात राहणारा पक्षी नाही, तो कुठंतरी दऱ्याखोऱ्यामध्ये जंगलामध्ये राहणारा पक्षी. ज्या वेळेस त्याला चंद्र अमृतकण शेवण्याची अत्यंत तीव्र तळमळ अंतकरणामध्ये जागी होते. अरे गड्या, चंद्र अमृतकण शेवायचे, पण कधी? पौर्णिमेच्या रात्री. अमृतकण शेवण्यासाठी तो सज्ज होतो, पण बऱ्याच वेळा त्याला चंद्र अमृतकण मिळतात का? नाही. कधीतरी वारा येतो, कधीतरी पाऊस येतो, काळे ढग आकाशामध्ये येतात, आणि बऱ्याच वेळा असं होतं, तो चोंच फाकून त्या चंद्राकडे त्यांनी एक नजर लावलेली असते, पण त्या दिवशी चंद्र अमृतकण त्याला मिळत नाहीत. तर गाराचा पाऊस येतो, गारा पडतात, त्या दिवशी त्याची चोंच फाटते, डोळे फुटतात. पण अनन्यतेच्याबद्दल महाराज बोलतात की परत कोलमडून पडतो. खरं तर आता दुसऱ्या दिवशी तो चंद्राची वाट बघणार नाही असंच वाटतं. का? कारण त्याची वाट बघताना किती त्रास झाला. माझे डोळे फुटलेत, चोंच फाटली, आता कशाला वाट बघायची त्याची? त्याच्या विना मी राहू शकतो. पण असं घडत नाही. तो परत उठतो, कोलमडून पडलेला उठतो, आणि तीव्रतेने परत तितकीच वाट बघतो. पौर्णिमेचा चंद्रमा चकोरा जीवन, तैसे माझे मन वाट पाहे. एका सरशी एक दृष्टांत महाराज देतात, बोलतात महाराज. अर्थात तो चकोर पक्षी म्हणा, अन्य मासा म्हणा, हे अनन्यतेचे प्रतीक म्हणून शास्त्रांनी त्यांना जवळ केले. त्याच पद्धतीनं आस लागलेली आहे, देव कधी भेटेल, भेटला पाहिजे. रात्रंदिवस एकच तळमळ सुरू आहे. आणि मग इतकी तळमळ झाल्याच्या नंतर देव भेटतो, त्याला म्हणायचं मिलन राग. देव भेटल्याच्या नंतर काय अवस्था होते? देव भेटल्याच्या नंतर रूपी जडले लोचन, पायी स्थिरावले मन, देहभाव हरपला तुझं पाहता विठ्ठला. देवाला पाहिल्याच्या बरोबर त्या भक्ताचा देहभाव हरपून जातो. त्याला काय कळत नाही, आपण खातो काय, आपण पितो काय, आपण वावरतो कसं. नाही, पिशाच्यवत तो चालत असतो. त्याचं बोलणं भानावर नसतं, कारण देव भेटलेला आहे. श्रीमद भागवतातला प्रसंग बघा. ज्या वेळेस प्रत्यक्ष देवाचं दर्शन होतं ना, तर भान हरपून जातं. ते विदुरजीचा प्रसंग सांगताना, ज्या वेळेस विदुरजी आलेले हस्तिनापुरामध्ये काही शिष्टाई करण्यासाठी. शिष्टाई ही निमित्त आहे, पण भेटायचे कोणाला? विदुर काकांना भेटायचंय. त्यांच्याच भेटीसाठी मी आलोय. देवानी नमूद केलंय श्रीमद भागवतामध्ये, मी आलोय ती शिष्टाई हे निमित्त आहे फक्त. खऱ्या अर्थाने 12 वर्ष ज्यांनी साधना केली, 12 वर्ष विठोसाठी, माझ्यासाठी ज्यांनी 12 वर्षे घातले, त्या विदुर काकांना मला भेटायचंय. आणि ज्या वेळेस हस्तिनापुरामध्ये भव्य कमानी लागल्यात, मंत्रीगण स्वागत करण्यासाठी हजर आहेत, आणि भगवान येत आहेत. त्या ठिकाणी आल्याच्या नंतर भगवंताची नजर भिरभिरते, त्यांची नजर स्थिर नाही. बऱ्याच वेळा दुर्योधनाने विचारलं, देवा तुम्ही स्थिर दिसत नाहीत, तुमची नजर व्यवस्थित नाही, कुठं तुमचं लक्ष आहे? त्यावेळेस देवांनी सांगितलं, नाही. अरे म्हटले, माझी नजर कोणाला तरी शोधते. कोणाला शोधते? तुला नाही कळणार दुर्योधना. असं म्हटल्याच्या नंतर देवाची पूजा वगैरे झाली, आणि रथावर आरूढ झालेत भगवान. रथ निघाला. स्त्री समाजामध्ये सुलभा काकी उभ्या आहेत, आणि पुरुषाच्या समाजामध्ये अर्थात विदुर काका आहेत. विदुर काका आपल्या पंजावरती उभे आहेत. देवाचं लक्ष आपल्याकडे जावं म्हणून हात पालवतायत. देवा, अरे लक्ष दे, तुझ्यासाठी 12 वर्ष मंत्रिपदाचा त्याग केला, 12 वर्ष आम्ही अरण्यात राहिलो. कशासाठी? फक्त आणि तू फक्त भेटावा याच्यासाठी. बास, एवढं मनोमन बोलल्याच्या नंतर देवाचं हे लक्ष विदुर काकांकडे गेलं, आणि सांगितलं, काका आलोय, मी तुमच्याचसाठी आलोय, माझं येणं तुमच्याचसाठी आहे. हे सर्व निमित्त आहे. तुम्ही घरी जा, मी येतोय पाठीमागून. असं नेत्राने मनोमन सांगितल्याच्या नंतर विदुरजींना समाधान वाटलं. इकडं स्त्रीच्या समाजामध्ये सुलभा काकी आहेत. आता तरी देवाचं लक्ष माझ्याकडे जाईल, मग तरी देवाचं लक्ष माझ्याकडे जाईल. पाहतायत, हात पालवला, देवाचं लक्ष सुलभा काकीकडे गेलं, आणि सांगितलं, काकी तुमची साधना म्हणून मी आलोय. अरे किती त्याग आहे तुमचा, किती त्याग आहे. तुमच्या त्यागाने मला इथपर्यंत खेचून आणलंय. येतोय, नक्की भेट देण्यासाठी येतोय. सुलभा काकींना सांगितलं. सुलभा काकी घरी गेल्या. ती शिष्टाई फिसकटली. मला तो मुद्दा महत्त्वाचा नाही. आणि ज्या वेळेस शिष्टाई फिसकटल्याच्या नंतर देवाने सांगितलं, दुर्योधना, आता तुझ्याकडे मला कुठलाही उपचार घेण्याचा अधिकार नाही. मी या ठिकाणाहून जाणार आहे. कुठं जाणार आहे? कुठं जायचं आहे?
नाही म्हटले, आहे, मला जायचं आहे. अहो, एवढे 56 भोग तुमच्यासाठी आणले आणि तुम्ही याला लात मारून जाणार? नाही म्हटले, मी जाणार. कुठं जाणार? अरे म्हटले, माझा भक्त आहे. कोण भक्त आहे? अरे सर्वश्रेष्ठ भक्त आहे. सर्वश्रेष्ठ भक्त कोण आहे देवा? त्यावेळेस सांगितलं, विदुर काकाकडे जाणार, त्या भिकारड्याकडे जाणार. असं म्हटल्याच्या नंतर देवाला राग आला. अरे तू तोंड सांभाळून बोल दुर्योधना. आम्हा घरी धन, शब्दाचीच रत्ने, शब्दाचीच शत यत्न करू. अर्थात आम्ही तिही त्रिभुवनी, आम्ही वैभवाचे धनी. त्या जगामध्ये फक्त माझा भक्त श्रीमंत आहे, दुसरा कोणी श्रीमंत असू शकत नाही. मला जायचं आहे, त्याच्याच घरी मी जाणार. आणि भगवंतांनी सांगितलं, मी कोणाकोणाच्या घरी थांबतो? माझी निजाची धामे म्हणून ज्ञानोबराय बोलतात. सती, सत्पुरुष, याज्ञिक, दानशीळ हे माझी निजाची धामेत. याच ठिकाणी मी जातो, याच ठिकाणी मी राहतो. आणि भगवंताने तो महाल सोडला आणि विदुरजीकडे निघाले. तिथं गेल्याच्या नंतर सुलभा काकी स्नान करत होत्या. देवाने झोपडीचं दार वाजवलं. कोण? मी श्रीकृष्ण आलोय असं म्हटल्याच्या नंतर दार उघडलं. आता देहभान हरपलेलं आहे. प्रत्यक्ष देव समोर आहेत. देहभाव विसरला आणि अंगावरती वस्त्र नाही, बस पाठ होता. त्या पाटावरती स्वतः सुलभा काकी बसल्या. देवाला जमिनीवरती बसवलं. कुणीतरी केळं आणून दिलेली होते. बस 1-2 केळ सोलली आणि गाभा मात्र स्वतः खाऊ लागल्या आणि ती केळीचे साल्ट मात्र देवाला देऊ लागल्या. इतका देहभाव हरपला. देव प्रत्यक्ष भेटल्याच्या नंतर ही भक्ताची अवस्था होते. ज्यावेळेस विदुर काका आले आणि विचारतात, काय करते तू हे? अरे प्रत्यक्ष जगाचा मालक तुझ्या समोर आहे, तो जमिनीवरती बसलाय आणि तू मात्र पाटावरती आहे. तू मात्र त्या केळीतला गाभा खाते आणि देवाला साल्ट देते, हे बरं नाही. भानावरती आल्या सुलभा काकी आणि परत देवाला गाभा देऊ लागल्या. त्यावेळेस देवाने सांगितलं, हे जरा वेगळंच लागलं. म्हणले, पहिलं चाललेलं बरं होतं. अर्थात माझा मुद्दा चालला की देव भेटल्याच्या नंतर भक्ताची अशी अवस्था होते. पण आपण इतके भाग्यवान नाहीत की देवाने आपल्यापर्यंत यावं, आपल्यासमोर बसावं, आपलं काहीतरी खावं. नाही नाही नाही, आपल्याला देव भेटतो म्हणजे किती क्षणार्धात तो अंतर्धान पावतो. श्रीमद भागवतातलाच प्रसंग आहे की नाही? नारदांना देव दिसला पण किती वेळ? गोमती नदीच्या काठावरती नारदांना देव दिसला पण काही क्षणापुरता आणि अंतर्धान पावला. नारद सैरावैरा पडू लागले, आरडू लागले, ओरडू लागले, रडू लागले, देवा तुझी मला भेट झाली पाहिजे, तू मला दिसला पाहिजेस. अरे आत्ता तू प्रकट झाला आणि लगेच निघून गेला. आकाशवाणी झाली, नारदा आत्ता या जन्मात एवढं, पुढच्या जन्मी सतत मी तुमच्यासोबत आहे. भक्त अर्थात भक्ताने जी अपेक्षा केली तिथपर्यंत देव येतो, पुरवतो, दिसतो, पण दीर्घकाळ राहत नाही. पण तो निघून गेल्याच्या नंतर खऱ्या अर्थाने सुरुवात होती, ती विरहाला सुरुवात होती. आपण चिंतन केलं पूर्वराग, आपण चिंतन केलं मिलन राग आणि आता विरह राग इतका महत्त्वाचा आहे. भक्ताला विचारलं, तुम्हाला कुठला राग आवडतो? त्यावेळेस भक्ताने सांगितलं, आम्हाला विरह राग आवडतो. कशासाठी विरह राग आवडतो? भक्ताने सांगितलं, हो त्या विरह काळामध्ये फक्त आणि फक्त त्याचंच चिंतन घडतं. दुसरं कुठलाही विषय अंतःकरणामध्ये येत नाही किंवा मनाच्या पटलावरती दुसरा विषय घेण्याचं काही कारणच येत नाही. फक्त आणि फक्त त्या देवाची भेट, तीव्र तळमळ लागलेली असते, तो भेटला पाहिजे. रात्रंदिवस आस लागलेली असते. याला म्हणायचं विरह राग. विठ्ठल विठ्ठल. त्या विरहामध्ये काय काय होतं? अहो, चंदनाची चोळी माझे सर्व अंग पोळे. वास्तविक पाहता चंदन हे शीतल करणार आहे. चंदन शीतल करतं, पण कशाला? देहाला शीतल करतं, वरवर शरीराला शीतल करतं. पण आमच्या जर अंतःकरणाला आग लागले, चित्ताच्या तळमळे चंदनेही अंग पोळे. जर आमच्या चित्ताला आग लागलेली आहे तर शीतल करणारं चंदन काही उपयोगाचं नाही. चंदन शीतल करतं, पण कोणाला? वरती करतं, देहाला शीतल करतं, ते अंतःकरणाला शीतल करू शकत नाही. कृष्णे वेदहिले विरहिणी बोले, चंद्रमा करीतो उभा रागे माये. तो चंद्र शीतल करणार आहे, पण तोही आम्हाला तापदायक वाटतो. कधी तापदायक वाटतो? हा विरह रागामध्ये. आणि देव भेटला पाहिजे. बरं, हा विरह राग इथंच संपतो का? नाही. भक्तिशास्त्राने परत याच्या 3 व्याख्या केल्या, 3 अवस्था सांगितल्यात. कुठल्या? त्यांनी सांगितलं भावी विरह, वर्तमान विरह आणि भूत विरह. भावी विरह, उद्या देव जाणार आहे. तो श्रीमद भागवताचाच प्रसंग बघा. ज्या वेळी
हे भक्तिशास्त्र येतं. आणि ज्या ज्या वेळी गोपिकांचा असा काही मधुर प्रसंग येतो, विरहाचा प्रसंग येतो, त्यावेळेस म्हणजे ज्ञानोबराय असू द्या, जगद्गुरू महाराज असू द्या, आपले सर्वच संत असू द्या, भक्तिशास्त्र असू द्या, त्यांना गोपिकांशिवाय दुसरं कोणी दिसलेलं नाही. हां, कोणीच कारण विरहाची इतकी टोकाची भूमिका कुठल्याच भक्ताची नाही. ज्या वेळेस नारदांना विचारलं सर्वात श्रेष्ठ कोण आहे भक्तिशास्त्रामध्ये, त्यावेळेस नारद बोलतायत यथा व्रज गोपिकानां. या गोपिका तर सर्वच ठिकाणी आहेत, बरोबर आहे की नाही. कोण आपण देवाला समर्पित झालो म्हणजे गोपी भावाने समर्पित झालो. मग त्या गोपी मराठवाड्यात पण आहेत, पश्चिम महाराष्ट्र गोपिका गवळणी कुठं पण आहेत, पण देवापर्यंत जाणाऱ्या कोण आहेत, यथा व्रज गोपिकानां. त्या वृंदावनातल्या, त्या अर्थात गोकुळातल्या गोपिका, शेवटची भूमिका अर्थात तो भावी विरह. उद्या भगवन जाणारे म्हटल्याच्या नंतर विठाल विठाल त्या दिवशी मात्र गायींनी चारा खाणं सोडून दिलं. गायी हंबरतायत, सर्व गोपिका रडतायत, उद्या देव जाणारे. त्या गोकुळावरती शोककळा पसरलेली आहे. भावी विरह याला म्हणायचं. वर्तमान विरह आत्ता आम्हाला देव सोडून निघाला, मथुरेशी चक्रपाणी जातो के साजने. निघाला देव. त्या गोपिकांनी आपले छोटे छोटे लेकरं त्या रथाच्या भोवती टाकले. देवा आम्हाला सोडून जाऊ नको. पण भगवान श्रीकृष्णाचं चरित्र आपल्याला एक शिकवतंय, सोडायला शिका. जोपर्यंत तुम्ही सोडायला शिकत नाहीत ना, तोपर्यंत खऱ्या अर्थाने तुम्ही परमार्थामध्ये प्रगत नाहीत. सोडणं फार महत्त्वाचं आहे. बघा ना, 11 वर्ष गोपी त्या गोकुळामध्ये राहिले, पण सोडलं की नाही. ज्या मथुरेतून निघताना सोडलं की नाही. आता आपण असं समजतो की आमचं प्रेमाचं गाव आहे, प्रेमाची माणसं येतं, कशी सोडायची, नाही का, वाटतं की नाही आपल्याला. आपण माणसं गावं सोडायला तयार नाहीत. भगवंताने सांगितलं सोडा. जोपर्यंत तुम्ही त्याग करत नाहीत तोपर्यंत आनंद नाही. विठाल विठाल विरह, वर्तमान विरह आणि नंतर सांगितला भूतविरह. फार कठीण आहे हा भूतविरह कठीण आहे. बरं, नुसता भूतविरह तो गेलाय आणि आता त्याच्या आठवणीनं मन असं विषिन्न झालंय. अरे तुझ्यासाठी संसार सोडला, तुझ्यासाठी संसार त्याजला आणि तू का बोलत नाही. जयाची आवडी संसार तेजीला, त्याने का अबोला धरीला गे माय. त्याने का तू का बोलत नाही, का येत नाही देवा. अरे तुझ्यासाठी तर आम्ही संसार जाळला ना, जाळोनी संसार बैसलो अंगणे, तुझे नाही मनी मानसी. तू भेटला पाहिजे देवा. अरे तुझ्यासाठी संसाराच्या नावानं शून्य घातलं, तुझ्यासाठी संसार जाळला. तू दिसला पाहिजे, तू भेटला पाहिजे, तू आला पाहिजे. भक्तिशास्त्र बोलतं ही विरहाची अर्थात भूतविरहाच्या अवस्था. त्याच्यानंतर सांगितलंय भूतविरहाच्या भक्तिशास्त्राने परत 10 अवस्था केल्या. चिंतात्र जागरोद्योगो, तानव मलिनांगता, प्रलापो व्याधी ऋन्माद, मोह मृत्युर्दशादश. विठाल विठाल क्षेत्रातले म्हणून इतकं बोलायचंय, नाही तर कोण ऐकतं. भूतरागन, भविष्यन, वर्तमानन, त्याच्या 10 अवस्था आणि त्याच्या 5 अवस्था. एवढ्या 5 आणि 10 अवस्था सांगूच तर लोक अवस्थेवर येते, बरोबर आहे की नाही. लोकांना 5-5 मिनटाला 10-10 मिनटाला रडलेलं आवडतं, हसलेलं आवडतं, बरोबर आहे की नाही. आणि हे मांडायचं तरी कुठं, बरोबर आहे की नाही. बाकी चालूच आहे. पण या ठिकाणी आपण क्षेत्राच्या ठिकाणचं कीर्तन आहे, दुसरं वेगळं काय बोलायचं, कधीच वेगळं बोलायचं नाही. या तर ठिकाणी वेगळं बोलण्याचं काही कारणच नाही. अर्थात 10 अवस्था. चिंतेपासून त्या भक्ताचा प्रवास सुरू होतो. चिंतेपासून झालेला प्रवास मृत्यूपर्यंत येऊन थांबतो. तो भक्त मरतो का, नाही नाही नाही. मृत्यू सदृश्य परिस्थिती निर्माण होते. चिंता, जागर, उद्वेग. चिंता कधी लागते, काहीतरी देणं असेल चिंता लागते, कोणीतरी येणं असेल चिंता लागते, एखाद्याची भेट झाली नाही चिंता लागते. मग त्या चिंतेचं अनुसंधान जोपर्यंत आहे तोपर्यंत झोप लागत नाही. आणि एकदा का चिंतेचं अनुसंधान तुटलं की मग झोप लागते. माणसं बऱ्याच वेळा बोलतात की नाही, रात्री मी 2 वाजेपर्यंत जागा होतो, नंतर कधी मला डोळा लागला कळलं नाही. डोळा कधी लागला कळलं नाही, याच्यामध्ये चिंतेचं अनुसंधान तुटलं आणि झोप लागली, असा त्याचा अर्थ होतो. हा चिंतेपासूनचा सुरू होणारा प्रवास. जागर, झोपच येत नाही. ताणवम मलिनांगता. राहायचं तर चांगलं कोणासाठी राहायचं आहे, जर तोच बघायला नसेल, बरोबर आहे की नाही. आपल्याला शृंगार कोणासाठी करायचा आहे, आपल्या प्रिय व्यक्तीसाठी करायचा आहे.
बरोबर आहे की नाही? सर्वसामान्य गोष्ट धरून चला. बघा, पत्नी आपल्या पतीसाठी शृंगार करते. जर पती 10 दिवस गेला बाहेर, 10-15 दिवस जर बाहेर गेला, तर पत्नी आरशातसुद्धा बघत नाही. कसा अनुभव आहे आपला? पत्नी आरशात सुद्धा बघत नाही. का बघत नाही? अहो, मला बघणारा, माझ्या शृंगाराचं कौतुक करणाराच इथं नाही, तर मी शृंगार करू कोणासाठी? बरोबर आहे की नाही? ती चांगलं राहत नाही. मलिनांगता, आंघोळ करायची तर कोणासाठी? स्वच्छ कपडे घालायचे तर कोणासाठी? नाही का? अत्तर लावायचं तर त्याच्याचसाठी सर्व गोष्टी करायच्यात ना. मग जर तोच नाही तर हे करायचं कशासाठी? मलिनांगता, बस. आणि ज्या वेळेस मृत्यू सदृश्य परिस्थिती निर्माण होते, मग तो भक्त मरतो का? नाही नाही नाही. त्या भक्ताचा प्राण निघून जातो की काय? कासावीस होतो. झुरोने पांजरा होऊ पाहे आता, येई पंढरीनाथा भेटावया, अशी त्याची अवस्था होते. तो आला पाहिजे, त्याने भेट दिली पाहिजे, त्याने भेट दिली पाहिजे. मृत्यू सदृश्य परिस्थिती निर्माण झाल्याच्या नंतर ज्ञानोबराय बोलतात बघा. ज्ञानोबरायांनी भक्तिशास्त्रात, अर्थात भक्तिशास्त्रातही हा दृष्टांत आला आहे. आणि ज्ञानोबरायांनी 16व्या अध्यायाच्या नमनामध्ये आवर्जून या दृष्टांताचा उल्लेख केला. सारशी आणि चक्रवाकी. ती सारशीचा आणि चक्रवाकीचा संवाद आहे बघा. 2 महिला एकत्र आल्याच्या नंतर त्या बोलतातच, संवाद करतात. हा जगाचा नेम आहे. बघा, पाठीमागं आश्चर्यचित्राची स्पर्धा लागलेली होती. आश्चर्यचित्राची स्पर्धा लागल्याच्या नंतर आश्चर्यचित्र काढा. त्यावेळेस अशी स्पर्धा. आता शाळेमध्ये मुलांनी काय केलं बघा, एकाने केलं की मासे उडतायत, पाण्यातून मासे उडतायत, बाहेर येत, म्हणजे पक्षासारखं उडतं. आश्चर्यचित्रच काहीतरी काढायचं. रेल्वे म्हटले हवेत चालली, अशी आश्चर्यचित्र एका मुलांनी काढलं. 2 महिला आहेत आणि त्या अजिबात बोलत नाहीत. त्याच्या चित्राला मार्क मिळाले, त्याचा नंबर आला. महिला आणि बोलत नाहीत असं कधी घडतच नाही. बाकीच्या गोष्टी, मासे हवेत उडतील, रेल्वे उडू शकेल, पण बाया बोलणार नाहीत असं होणार नाही. त्या बोलणारच. एकाने सांगितलं, म्हटले एक बाई तासाला 100 चपात्या करते. ऐकताय ना आता भगिनी? तुम्ही म्हणता बरं झालं आले, आता मागापासून काहीतरी चाललं होतं दुसरंच. एक बाई तासाला 100 चपात्या करते, तर 4 बाया तासाला किती चपात्या करतील? बोला, किती? 400? शक्य नाही हो. बोलन कोण? बोलण्यामध्येच फिरून जातील त्या 400 चपात्या. बोलणार नाही. अर्थात बायांचा स्वभाव आहे. तसं चक्रवाकी आणि ती सारशी समोरासमोर आल्याच्या नंतर बोलू लागल्या. सारशी बोलू लागले, तू सारखंच म्हणते विरह विरह विरह. बघ बरं, ज्ञानोबरायांचे आमचं उदाहरण देताना कसं उदाहरण दिलं? सारसाही विघडता, होय ओहावनी वत्स काढिता, का भनंग दौडिता भान यावरिणी. ज्या वेळेस माझ्या पतीचा प्राण जातो, त्याच वेळेस माझा प्राण जातो. हे जगातलं सर्वात मोठं उदाहरण आहे विरहाचं. पती गेला, त्याच वेळेस प्राण गेला. बघा, आपल्या महाराष्ट्रातली एकमेव घटना, ज्ञानसूर्य धुंडा महाराज देगलूरकर महाराजांच्या जीवनामध्ये घडलेली घटना. महाराज गेले असं कळालं आणि कृष्णाअम्मांनी आपले प्राण सोडले. बरोबर आहे की नाही? सारसीचं उदाहरण कशाला? आपल्या महाराष्ट्रातलं सर्वात मोठं उदाहरण. पती गेला असं कळालं की लगेच याच ठिकाणी देहाचा त्याग केला, प्राणाचं उत्क्रमण झालं. ती सारशी बोलते, जर आमचा पती जातोय तर त्याच ठिकाणी आम्ही प्राण देतोय. त्यावेळेस ती चक्रवाकी तिला सांगते, बाई ग, तुझा पती मरण पावतोय म्हणून तू प्राण देते. आमचं तसं नाही. आमचं कसं आहे म्हटली, फक्त रामप्रभूच्या शापामुळं आम्हाला तो शाप भोगावा लागतो. रात्रभर आमची भेट होत नाही. नदीच्या या काठाहून त्या काठावर आम्ही रात्रभर आरडत फिरतो, पण आमची भेट होत नाही. मग सकाळी उठल्याच्या नंतर आमची भेट होते. तसं तर ज्ञानोबरायांनी हे बोधाचं आणि बुद्धीचं वर्णन केलेलं आहे. बरोबर आहे की नाही? मावळीत विश्वाभासू, नवलबोदयाला चंडावसू, अद्वया अब्जिनी विकासू, वंदो आता जो अविद्याराती रुसोनिया, गिळी ज्ञाना ज्ञान चांदनिया, तो सुदिन करी ज्ञानिया, सोबोधाचा जेने विवळतीये सोहळे, लाहोनी आत्मज्ञानाचे डोळे, सांडिती देहहंतीचे अभिसाळे जीवपक्षी, लिंगदेह कमळाचा, पोटी वेचुतया चितब्रह्माचा, बंदी मोक्षजयाचा,
उदयला होय. आणि मग ज्ञानोबराय बोलतात त्या सारशीचं अर्थात त्या चक्रवाकीचं म्हणणं, शब्दाची आसकडी भेद नदीच्या दोही थडी, आरडत विरह वेडी बुद्धिभेदू तया चक्रवाकाचे मिथून, सामरस्याचे समाधान भोगवी चितगगन भुवन दिवा. ज्या वेळेस सूर्य उदय होतो, उगवतो, त्यावेळेस माझ्या पतीची आणि माझी भेट होते, त्यावेळेस आमचं सामरस्याचं समाधान होतं. जर माझा पती रोज पहाटे मला भेटत असेल, सामरस्याचं समाधान करीत असेल, तर मी प्राण देऊ कशासाठी? विठ्ठल प्राण द्यायचा नाही. जोपर्यंत तो देव भेटत नाही तोपर्यंत मरण्याचा अधिकार नाही आपल्याला. बरोबर आहे की नाही? असा चंग बांधायचा. त्या बाजीप्रभू सांगितलं की नाही, महाराज जोपर्यंत तुम्ही गडावर पोहोचत नाहीत तोपर्यंत मला मरण्याचा अधिकार नाही. त्याच पद्धतीनं एक संकल्प करायचा आहे, जोपर्यंत देवाची भेट होत नाही किंवा देव माझ्या स्वप्नात येत नाही तोपर्यंत आपल्यालाही मरण्याचा अधिकार नाही. मरायचं नाही तोपर्यंत जगायचं आहे. का जगायचं आहे? संपत्ती कमवण्यासाठी जगायचं नाही, मुलाबाळासाठी जगायचं नाही, पत्नीसाठी जगायचं नाही, एका गोष्टीसाठी जगायचं आहे. अरे कधी ना कधी त्याची प्राप्ती झाली पाहिजे, कधी ना कधी ओझरतं दर्शन त्याचं झालं पाहिजे, कधी ना कधी त्याचा अंगसंग झाला पाहिजे, याच्यासाठी जगायचं आहे. आणि जोपर्यंत अशी अवस्था होत नाही ना तोपर्यंत प्राण गेला की काय, प्राण गेला की काय. जीवीची या जीवा, प्रेम भावाची या भावा, तुझं वाचुनी केशवा आणू नावडे. जिभे अनुसरली अजूनी का नये, वेगी आणावा तो सये प्राणो माझा. ज्ञानोबरायांचा प्राण गेला कुठं? तो प्राण गेला नाही. भगवंतालाच त्यांनी प्राण संबोधले, भगवान श्रीकृष्णालाच त्यांनी प्राण संबोधले. तो गेला, तो गेला, तो का परत येत नाही? तो अवस्था लावून गेलाय, तो का परत येत नाही? अभंगाचं दुसरं चरण. दिनोदय रजनी झाली वो माये, दिनोदय रजनी झाली वो माये, दिनोदय रजनी झाली वो माये, दिनोदय रजनी झाली वो झाली वो माये, दिनोदय रजनी झाली वो माये, दिनोदय रजनी झाली वो माये, दिनोदय रजनी झाली वो माये. अवस्था लावून गेला अजून का नाही, अवस्था लावून गेला अजून का नाही, दिनोदय रजनी झाली वो माये, दिनोदय रजनी झाली वो माये. अवतारा मुनी गेला धोनी काळे, अवतारा मुनी गेला आधुनी काळे, दिनदय रजनी झाली वो माये, दिनदय रजनी झाली वो माये. दिनोतैशी रजनी झाली गे माये, अवस्था लावून गेला अजूनही का नाही गेला. आहो त्याची भेट झाली आणि त्याचा विरह झाला. तो का येत नाही? येतो म्हटला, परत भेटतो म्हटला, पण तो का आला नाही, का येत नाही? ज्ञानोबराय किती शृंगारिक बोलतात. तुझ विनय ऐकले रे कृष्णा नगमे राती, तव त्वा नवल केले वेणू घेऊन हाती देवा. तुझ्याशिवाय आता रात्र कटत नाही, तो आला पाहिजे, तू मला भेटला पाहिजे. ही अंतकरणाची अवस्था आहे बघा. झोप या अभंगाची मूळ भूमिका, मध्यवर्ती भूमिकाच असे देवाने भेट द्यावी. त्याच्या भेटीच्या विषयी अंतकरणामध्ये तळमळ उत्पन्न झालेली आहे. भेटला पाहिजे देवा, तू भेटला पाहिजे, भेटला पाहिजे. आणि
ज्या वेळेस त्या भक्ताची अशी अवस्था होते, दिनू तैसी रजनी, रात्र आणि दिवस त्याला सारखाचे, मन लागायला तयार नाही. मन लावायचं तर कशामध्ये? त्या गोपिकांनी सांगितलं ना उद्धवाला, उद्धव बोलतोय गोपिकांनो, अहो देवाच्या ठिकाणी तुम्ही मन लावा, कशाला त्याच्या पाठीमागे त्याचा धावा करायचा आणि त्याच्यासाठी रडायचं. एक गोपिका उठली आणि तिने सांगितलं, उद्धवा माणसाला मन किती असतात सांग. त्यावेळेस उद्धवाने सांगितलं, खरं सांगू गोपिकांनो, माणसाला मन एकच असतं आणि मग ते एक मन जर आमचा विठाला 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 ते एक मन असतं आणि ते एक, आता खरं तर काय बोलू, परम आदरणीय श्रद्धेय आदरणीय डोंगर महाराजांच्या मुखातून कीर्तन आम्ही त्या घरकुलला ऐकलं होतं, इथं चिखलीला घरकुलला. आणि परम आदरणीय श्रद्धेय महाराजांची गुलेबाबांवरती किती श्रद्धा आहे, प्रत्येक शब्दातून ओसंडून वाहत होतं. म्हणजे प्रत्येक जे आपले संस्थेचे शिक्षक होऊन गेले त्या प्रत्येक काळामध्ये एकेका शिक्षकाचा प्रभाव राहिलेला आहे. आदरणीय महाराजांचं आणि बाबांचं प्रत्येक शब्द ज्यावेळेस बाबा असं म्हणायचे, बाबा तसं म्हणायचे, बाबा असं म्हणायचे, का म्हणजे समर्पित जीवन, गुरुनिष्ठा हे सर्व आहे ते त्यांच्याच मुखातलं आहे. आम्ही फक्त नाही का बोलण्याचं काम करतो असा भाव. परमादरणीय महाराज या ठिकाणी आलेत. खरं तर महाराज संस्थेचे परीक्षक आहेत आणि महाराजांच्या समोर काय बोलायचं, विठाल विठाल. उद्धवा, माणसाला जर मन जास्त असतील, सांग मन किती आहेत. त्यावेळेस उद्धवाने सांगितलं एक मन. आणि एक मन जर तो काळा कन्हैया आमचं घेऊन गेला असेल तर मन लावायचं कुठं? अरे तो का येत नाही. आणि ज्या वेळेस हा संवाद चालला आहे त्याच्यातून खऱ्या अर्थाने त्या गोपीगीताची निर्मिती झालेली. जयति ते धिकम जन्मना व्रज श्रयत इंदिरा शाश्वतत्र हि दैत दृश्यताम दिक्षु तावकास त्वयि धृतास्तव स्वाम विचिन्वते शरदुदासये साधुजास सत सरशिजोदर श्री मुषादृशा. तो भेटला पाहिजे. तप्त जीवन झालंय त्यांचं, तप्त जीवन झालंय. देवा का भेटत नाही? अवस्था लावून गेला अजूनही का नाही? आणि आम्ही या दूर देशामध्ये पडलो आहोत. अभंगाचं पडिले दूर
देशी मज आठवे मानसी नको नको हा वियोग कष्ट होता ते जीवाशी. आता विरह इतका झालाय, तप्त झालंय जीवन आणि दूर देशामध्ये आहोत. जीवानी हा नेहमी विचार करायला पाहिजे. वास्तविक पाहता आपण या आलोय संसारामध्ये, कोणी आपलं या ठिकाणी देवाला सोडून आपण आलोय की नाही? आलोय देवाला सोडून. या संसारामध्ये आपण रममान झालेलो आहेत. या ठिकाणी कोणी नाही. या ठिकाणी देश नाही, आपला देश नाही. करू सत्ता कौनावरी, कुठं सत्ता करायची, कोणावरती सत्ता करायची? या दूरच्या देशामध्ये या ठिकाणी हिंस्र श्वापद आहेत. रात्रंदिवस ते आमचे लचके तोडतायत, रात्रंदिवस लचके तोडतायत. कधीतरी या आस्थेचा उदय होऊन ह्या हिंस्र श्वापदातून बाहेर जाणं गरजेचं आहे. पण जीव मात्र त्याच ठिकाणी अडकलेला आहे, त्याच ठिकाणी अडकलेला आहे. खऱ्या अर्थाने त्याला बाहेर पडणं गरजेचं आहे. पण तो बाहेर पडायला नाही मागत, कारण बुद्धी घारलेली आहे त्याची. विठ्ठल संसारामध्ये इतका रममान झाला, इतका रममान झालाय, मी आणि माझं याच्याशिवाय त्याला दिसायला काही तयार नाही. रात्रंदिवस तो संसारासाठी काम करतोय. देवाचा त्याला विसर पडलाय. देवाला देखील असं वाटत नाही की या माझ्या अंशाने इथं दुःख भोगावं म्हणून. कारण आपण जर त्याचे अंश आहेत तर देवाला कसं वाटेल यांनी दुःख भोगावं. पण इथं आल्याच्या नंतर मात्र आपण आपल्या हाताने दुःख ओढून घेतो आणि आपला दुःखाच्या दिशेने प्रवास चालतो. इथं आल्याच्या नंतर लगेच उपलब्धी आहे आपला उद्धार होण्याची. बरोबर आहे की नाही? त्या वरदानंद भारतींचं एक वाक्य, वरदानंद भारती म्हणतात, जर संतांनी सांगितलेल्या पद्धतीनं जर लोकांनी परमार्थ केला तर लगेचच्या लगेच त्यांचा उद्धार आहे. पण लोक संतांनी सांगितलेल्या पद्धतीनं चालत नाही, त्यांच्या मनाने चालतात, म्हणून त्यांचा उद्धार होत नाही. खऱ्या अर्थाने ह्या दुःखातून जर आपल्याला बाहेर पडायचं असेल तर बस त्या करुणा भागणं गरजेचं आहे. आणि जोपर्यंत अंतःकरणामध्ये करुणेचा उदय होत नाही ना, ज्ञानोबा आहे त्या विरहिणीचा भाव आपल्या अंतःकरणामध्ये उत्पन्न होत नाही ना, तोपर्यंत आपल्याला या दुःखामध्ये खितपत पडावं लागणार आहे. पडिले दूर देशी. श्रीमद भागवतातले अर्थात महाराजांचं देखील तेच म्हणणं आहे. जरा कुठं संसारात मागं वळून बघितलं की देव आपल्याकडून अंतर पावतो, अंतर्धान पावतो. तुका म्हणे पाहिले मागे एवढ्या वेगे अंतरला. का नाही अरे जग जेठी देई भेटी एक वेळा. काय मोकलेले वनी सावजाने वेढिले. आणि या ठिकाणी महाराजांची तीच भाषा आहे. या संसारामध्ये हे वन आहे, हे दारुण आहे, हे शीन करणार आहे, याच्यातून बाहेर पडणं गरजेचं आहे. अर्थात ते अंतःकरणामध्ये त्या विरहिणीच्या भावना आहे. पडिले दूर देसी मज आठवे मानसी नको नको हा वियोग कष्ट होता ती जीवासी. ज्यावेळेस ती रासक्रीडा करायची त्यावेळेस सर्व गोपिकांना बोलवलं देवाने. बोलवलं म्हणजे वेणुनाद केला. आणि वेणुनाद केल्याच्या नंतर त्या गोपिका देवाच्या दिशेने प्रवास करू लागल्या. त्यांनी सर्व सोडलं. इथं सर्वस्वाचा त्याग करावा लागतो आणि देवाच्या दिशेने प्रवास करावा लागतो. जोपर्यंत आपण सर्वस्वाचा त्याग करत नाहीत ना, तोपर्यंत देव आपल्याला भेटत नाही. त्यांनी कशाचा त्याग केला? त्यांनी 4 गोष्टीचा त्याग केला. धर्माचा त्याग केला, अर्थाचा त्याग केला. धर्म, अर्थ, काम, मोक्ष या 4ही गोष्टीचा त्याग केला आणि देवाच्या दिशेने प्रवास करू लागल्या. बघा, भगवंताने वेणू वाजवायला सुरुवात केली. शरद रात्री अर्थात पौर्णिमेच्या रात्री. कुठली पौर्णिमा? कोजागिरी पौर्णिमा. कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री भगवंतांनी वेणू वाजवायला सुरुवात केली. वृंदावनामध्ये शुभ्र चांदणं पडलेलं आहे. सर्व जे फुलं आहेत ते उमललेले, त्याचा सुगंध सुटलेला आहे. आणि भगवंताने वेणू वाजवायला सुरुवात केली. पहिली गोपी ती कामामध्ये दंग होती. काय कामामध्ये दंग होती? नुकतं लग्न झालेलं होतं आणि पतीच्या सेवेमध्ये ती दंग होती. ज्या वेळेस मुरलीचा स्वर कानावरती पडला, पतीची सेवा करायचं तसंच सोडली आणि ती देवाच्या दिशेने निघली. अर्थात दुसरी गवळण तसंच स्वर कानावरती पडला त्या वेणूचा. दुसरी काय करत होती? ती अर्थार्जन अर्थात दुसऱ्या दिवशी बाजाराला जायचे. मडकी धूत होती, पुसत होती, दही दूध त्याच्यामध्ये भरत होती, तूप भरत होती, लोणी भरत होती, ते बांधून ठेवीत होती. पण त्या मुरलीचा स्वर कानावरती पडला आणि तसंच काम तिनं सोडून दिलं. म्हणजे तिनं कशाचा त्याग केला? तिनं अर्थाचा त्याग केला आणि देवाच्या दिशेने निघाली. कामाचा त्याग केला, अर्थाचा त्याग केला, धर्माचा त्याग. काही गोपिका आपल्या सासू सासऱ्यांची सेवा करत होत्या, पाय चेपत होत्या. पण त्या
त्या मुरलीचा स्वर कानावरती पडला, शेवा तशीच सोडली आणि त्या भगवंताच्या दिशेने निघाल्या. म्हणजे कशाचा त्याग केला त्यांनी त्याग केला धर्माचा. एक गोपिका अर्थात वयोवृद्ध गोपिका, मोक्षाच्या दिशेने प्रवास करणारी गोपिका, ध्यानधारणेमध्ये रत होते. तिचं चिंतन बऱ्यापैकी झालेलं होतं, श्रवण मनन त्याच्या पुढं ती गेलेली होती आणि खऱ्या अर्थाने आता मोक्षाचा टप्पा तिनं गाठलेला होता. पण ती गोपिका ध्यानधारणा करत असताना ज्यावेळेस मुरलीचा स्वर कानावरती पडला त्या ठिकाणी ती थांबली नाही. ती वृंदावनाच्या दिशेने अर्थात त्या मुरलीच्या दिशेने ती निघाली. ह्या गोपिकांनी कानावरती मुरलीचा स्वर पडला रे पडला, धर्म अर्थ काम मोक्ष या सर्वांचा त्याग केला आणि देवाच्या दिशेने त्या निघाल्या. अर्थात तिथपर्यंत गेल्या. हे सर्व सोडावं लागतं आणि फक्त त्या देवाशी अनुसंधान जोडावं लागतं. ही गोपिका अर्थात ही विरहिणी तळमळते, पडिले दूर देशी मज आठवे मानसी, नको नको हा वियोग कष्ट होता ती जीवासी. अर्थात हे प्रेम ओसंडून वाहणारं प्रेम, हे कष्टप्रद जीवन देवा नको. अरे तुझ्याकडं सर्व गोष्टी उपलब्ध आहेत, तू देवाला अर्थात भक्ताला भेटण्यासाठी आतुर आहे आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट पूर्वसुरी भक्तांना तू भेटलाय, त्यांच्यासाठी तू धावून आलाय. आर्ततेनं हाक मारल्याच्या नंतर पशुसाठी तू धावून आलाय, पक्षासाठी तू धावून आलाय आणि आम्ही विरहिणी तुझे रात्रंदिवस आर्ततेनं हाक मारतोय, फार तळमळीनं हाक मारतो. देवा तू भेटायला का तयार नाहीस? तू भेटण्यासाठी तत्पर आहे. बरं तुला आमच्यापर्यंत येण्यासाठी फार काही साहस करण्याची गरज नाही. तुझं वाहन काय? गरुड तुझं वाहन आहे. भक्ताला भेटण्यासाठी तू गंभीर आहे. अभंगाचं शेवट गरुड वाहना गंभीरा येई गा दातारा, बाप रखुमा देवीवर श्री विठ्ठला, दिनो तैसी रजनी झाले गे माये, अवस्था लावून गेला अजूनही का नये. या ज्ञानोबारायांच्या भावपूर्ण विरहिणीवरती आपण तोडकं मोडकं बोलण्याचा प्रयत्न केला. या ठिकाणी ही सेवा रुजू करण्यासाठी आपण सर्वच मंडळींचं योगदान आहे. विशेष करून ज्यांनी या कीर्तनामध्ये अतिशय रंग भरला असे माझे सर्वच गुरुबंधू मंडळी. खरं तर हे इतकं सोपं नसतं. म्हणजे वारकरी अंगाने चालायचं आणि जे पाहिजे ते द्यायचं इतकं सोपी गोष्ट नाही. ही तारेवरची कसरत आहे. आता बऱ्याच वेळा असं होतं की ज्यांचा आणि कशाचाच संबंध नाही ते रंजवण्याचंच काम करतात, पण कीर्तनाला पोषक साथ या ठिकाणी ह्या मंडळींनी केली. मी आपला अत्यंत आभारी आहे. आणि विशेष करून खरं तर त्यांना गाण्याची संधी, आम्हाला बोलण्याची संधी, आपल्याला श्रवणाची संधी ज्यांच्यामुळं मिळाली, खऱ्या अर्थाने ही निघोजकर धर्मशाळा. दाता तोची एक जाना, नारायणा स्मरवे. जो नारायणाचं स्मरण करून देतो खऱ्या अर्थाने तो श्रेष्ठ दाता म्हटला आहे. वास्तविक पाहता आपण हे अन्नदान करतो आहे, दुपारी आपण जेवण केलं आहे, आता आपल्याला संध्याकाळी पण भूक लागणार आहे आणि जेवणारच आहेत आपण, बरोबर आहे की नाही. पण ही अध्यात्माची भूक लागलेली, अर्थात ती भूक शमवावी, ती भूक त्या भुकेची निवृत्ती व्हावी याच्यासाठी हा सर्व चाललेला खटाटोप. आणि म्हणून आपण ही सेवेची संधी दिली. आम्ही सर्वच आपले अत्यंत आभारी आहोत. निघोजकर आणि आमच्यामधला अर्थात दुवा ज्यांच्यामुळं इथे येणं घडलं ते
युवा रामायणाचार्य कीर्तनकार आणि आमचे अत्यंत जवळचे मित्र अर्थात हृदयस्थ जिवलग आमचे गणेश महाराजांच्या मुळे ते येणं घडलं. खरं तर महाराजांचा परिचय होण्याच्या अगोदर माझा आणि बाबांचा परिचय होता. आम्ही 10 नंबर दिंडीमध्ये चालायचो. ते एका गटाकडून होते ना आम्ही एका गटाकडून होतो. तुम्ही म्हणता ना गट कसे, त्याच्यामध्ये 10 गट आहेत त्या 10 नंबरमध्ये. आणि बाबा तिकडून चालायचे ना आम्ही पिंपळे सौदागरच्या गटाकडून अर्थात त्या ग्रुपकडून चालायचो. त्यावेळेचा परिचय खऱ्या अर्थाने खूप मोठ्या मोठ्या मंडळींचा सहवास आणि यांचं गाणं भजन यांची भजनावरची निष्ठा ह्या सर्व गोष्टी पाहायला मिळाल्या. आणि कुठंतरी जीवनाचा प्रवास ह्या अशा थोर महात्म्यांच्या सानिध्यामध्ये चालू झाला. खऱ्या अर्थाने हे जे काय आहे ते ह्या सर्व थोर मंडळींचं श्रेय आहे की त्यांच्या सानिध्यात राहायला मिळालं. अर्थात त्यांची सेवा कशी, त्यांची भजन निष्ठा कशी, भजनाप्रतीचा आदर कसा, ह्या सर्व गोष्टी आदरणीय आमच्या घोडके महाराजांकडं बघितल्याच्यानंतर कळतात. अर्थात त्यांच्या सानिध्यामध्ये आम्ही तो 15-20 दिवसाचा कालावधी आमचा जायचा. आणि आत्ता ज्यांची कीर्तनाला अर्थात आशीर्वाद देण्यासाठी म्हणेल, श्रवणासाठी काय, आशीर्वाद देण्यासाठी परम आदरणीय श्रद्धेय महाराज या ठिकाणी आले. महाराजांचा खूप आभारी आहे. कारण एक गोष्ट असते, तत्त्व सांभाळायचे असतात आणि तत्त्व सांभाळणं फक्त आणि फक्त ह्या मंडळीनं केलेलं आहे. तत्त्वाचे कधी पायमल्ली होऊ दिली नाही. जोग महाराजांनी जे तत्त्व घालून दिले त्याच तत्त्वाने मार्गक्रमण करणारे मंडळी आहेत. मग समाजाने काय स्वीकारायचं, समाजाने नाही स्वीकारायचं, समाजाप्रती काही देणं घेणं नाही. का? कारण आम्ही आमच्या गुरुजींच्या वचनाला जागणारे आहोत. आम्ही आमच्या गुरुजीचं वचन अर्थात त्या वचनाची परिपूर्ती आम्हाला करायची. 2 गोष्टी होतात. नागवं झाल्याच्यानंतर समाज मानायला तयारच आहे. एडं वाकडं बोलल्याच्यानंतर समाज मानतोय. कसं तरी थिल्लरसारखं राईंदरासारखे शब्दप्रयोग केले की समाज मानतोय आणि समाजाला तेच पाहिजे. माहीत नाही हा समाज कुठं जाणार आहे. पण असो, आज जो संप्रदाय टिकून आहे केवळ आणि केवळ ह्या अशा महात्म्यांच्यामुळं टिकून आहे की त्यांचे तत्त्व बास, त्यांचं तत्त्व समर्पण आहे. या ठिकाणी परिस्थितीशी काही देणं घेणं नाही. काय परिस्थिती, अहो बास तेही त्रिभुवनी आम्ही वैभवाचे धनी, ह्या आशा महाराजांच्या या वचनावरती जगणार आहेत. बाह्य परिस्थितीचा आणि बाह्य मान्यतेचा थोडाही अंतःकरणामध्ये कुठलाही प्रवेश न होता फक्त आणि फक्त आपली दिव्य साधना करायची. आणि दिव्य साधना ती कोणासाठी करायची? लोकांसाठी नाही, फक्त देवांसाठी. आमच्या सद्गुरूंनी जो मार्ग आम्हाला सांगितला त्या मार्गावरून तसूभरही न ढळता श्रीगुरूंना जे आवडेल, आत्ता बुवा आपल्यात नाहीत पण बुवांचा दरारा आहेच आहे. ते बोलणं कसं असलं पाहिजे, ते वागणं कसं असलं पाहिजे, ते चालणं कसं असलं पाहिजे, सतीचं वाण हे बरोबर आहे की नाही. सहजासहजी ही घडणारी गोष्ट नाही. त्या गुरुजींनी जे सांगितलं, त्यांचे जे शब्द आहेत त्या शब्दावरती तंतोतंत ही मंडळी चालत आहेत. म्हणून आज सर्व गोष्टी टिकून आहेत. परम आदरणीय श्रद्धेय महाराज या ठिकाणी आले. महाराजांच्या चरणी कोटी कोटी दंडवत. आपण सर्वच मंडळी, विशेष करून आमचे हनुमंत महाराज शास्त्री, गायक मंडळी, वादक मंडळी, देवरूप श्रोते, माता भगिनी सर्वांच्या चरणी आणि आदरणीय ठुबे बाबा, वाढवणे महाराज ह्या सर्वांच्या चरणी ही सेवा समर्पित करून सेवेला याच ठिकाणी विराम द्यायचा. किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन सिद्धी नेले, एथ माझे जीव उरले पायकवण. ज्ञानेश्वर तुकाराम